नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे झटपट होणारा नाश्ता, तोही अगदी पौष्टिक असा तांदळाच्या पिठापासून डोसे आणि सोबतच चटणी बनवणार आहे, तेही ओलं नारळ न वापरता। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं याला भिजत ठेवूया। खोबर भिजत आहे तोपर्यंत आपण डोस्यांसाठीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी घरीच दळून आणलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर किराणा दुकानातही सहज मिळून जातं। आता यामध्ये आपण एक छोटी वाटी दही टाकून घ्यायचं आहे। इथे दही टाकणं ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा मग नाही टाकलं तरी चालेल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला पाणी टाकताना थोडं थोडंच टाकायचे, एकदमच पाणी टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ पातळसर करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी खिसून घेतलेलं गाजर टाकून घ्यायचे आणि 1 वाटी म्हणजेच एक मध्यम आकाराचा कांदा, तोही बारीक कट करून टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार पालेभाज्याही टाकू शकता, मेथी किंवा पालक बारीक कट करून यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे भाज्या टाकल्यामुळे बॅटर आणखीन थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून याला पातळ असं बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी बॅटर कशा प्रकारे पातळ केलेला आहे। आता याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सुरुवातीला खोबर भिजत घातलेलं होतं ते घालून घेऊया। तुम्ही इथे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर अशा प्रकारे खोबर भिजत घालूनही वापरलं तरी चटणीला मस्त चव येते। आता इथे एक छोटी वाटी डाळवे टाकून घेत आहे आणि सोबतच 4-5 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून टाकत आहे। तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आणि एक छोटा अद्रकचा तुकडा आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकत आहे। लसण आणि अद्रकमुळे चटणीला चव खूप मस्त येते। आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे। आता यामध्ये आपण 2 चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा तयार आहे आपली चटणी। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायचे। साखर टाकल्यामुळे चटणी मस्त लागते। आता याला आपण फोडणी घालून घेऊया। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं होतं आणि त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि तो व्यवस्थित तडतडला की चटणीमध्ये टाकून घ्यायचे। तयार आहे मग आपली चटणी। आता आपण डोसे बनवायला घेऊया। त्यासाठी मी इकडे तवा गरम करायला ठेवलेला होता। आता याला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि वाटीच्या मदतीने बॅटर व्यवस्थित गोल असं पसरवून घ्यायचं आहे। आणि हो, सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचे आणि जेव्हा आपण तव्यावरती बॅटर टाकू तेव्हा गॅस लो फ्लेमवरती करायचे, जेणेकरून ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्याही वाफलतील आणि डोसाही व्यवस्थित पलटला जाईल। आणि जर तुम्ही डोसे शेकताना मीडियम टू हाय फ्लेम ठेवली तर डोसा पटकन खालून करपला जातो आणि तव्यापासून सहज वेगळा होत नाही। त्यामुळे डोसा शेकताना लो फ्लेमवरती शेकायचा आहे। आता इथे मी मगाशी डोस्यांना वरून तेल लावून घेतलेलं होतं। आता इथे डोसा खालूनही व्यवस्थित शेकला गेलेला आहे। याला हळूच उलटण्याने पलटून दोन्ही साईडनी डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। मग तयार आहे आपला झटपट असा होणारा तांदळाच्या पिठापासून डोसा। मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते अशाच प्रकारे। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। सोबतच लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि रिलेटिव्हसोबत शेअर करायला विसरू नका। मग तयार आहे आजचा आपला कुरकुरीत असा झटपट होणारा नाश्ता। मग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।